नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि जस्ट झोपून आम्ही उठलो आहे. आता वाजलेत 1-1:30. गेले पूलमध्ये आणि भाई ते आपण आपला ब्लॉग एडिट करायला लावला आहे. सो आता ब्लॉग अपलोड होईल आणि मग त्यानंतर आपण आपलं पुढचं काम करू. आपल्यावर भाई इथे हॉटेलचा मालक बसला आपल्याबरोबर, सोनू सरांची लयच हवा इथे. तर काल रिसॉर्ट दाखवला पण तसं बऱ्यापैकी नाही दाखवला. तर आज मी निघता एक मस्त राऊंड मारेन, तुम्हाला पूर्ण दाखवीन की हा डायनिंग एरिया, इथे पाठी पूल आहे, परत तो बाजूला एक व्हील आहे, त्यानंतर रूम्स आहेत, लॉन एरिया आहे, पार्किंग आहे, हे सगळं दाखवीन. आणि सध्या तरी आधी ब्लॉग अपलोड करतो, मग या बाकीच्या सगळ्या गोष्टी करू. भाई आता सगळं पूल बिलमध्ये खेळून नाचून बागडून जे काय आमचं झालं आहे. आणि आता आम्ही तर आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. आता वाजलेत दुपारचे 3 आणि फॅन ऑफ करू दे भाई. आता वाजले 3 आणि आम्ही निघालो आहे. तर भाई कमाल धमाल बेमिसाल लोकेशन होती, जी की आम्ही मजा केली. बापरे बाप, पैसा वसूल भाई. ते माझा चष्मा कुठे? तू माझा चष्मा सारखा घालतो रे. आता आम्ही आलोय जेवायला भाई सगळे इकडे. हे काय? हॉटेल आशीर्वाद, सोनू दादाची चॉईस. आज सोनू दादाने आम्हाला वागले हॉटेल. मला पण आवडते सोनू दादाची चॉईस. अरे मम्मीला फोन लाव, हा सांगितलं आला नाही आवडत आता तू याच्या मम्मीला कॉल लावतो. लाव भाई, लाव याच्या मम्मीला कॉल लाव. अरे नको भाई यार, माझं काय प्रॉब्लेम काय? अरे ते खोटं सांगून आलं ते माझं ते तेव्हाच मारलं तुम्हाला. मारण्याने थोडी काय होतं. आता पाय पडते बघा, पाय पडते. खुश हे बघ आई, हे आम्ही ऑर्डर केले. हे आमच्या दनादन थाळ्या आले. भाकरी सांगितलं, काय खरं नाही भाई आज. हे भाई बाबा, आपण काय करू माहिती आहे? आता जीव आणि झोपू गाडी. मी गाडी चालवताना झोपतो, तुम्ही झोपा. सगळे कायमचे झोपू. चला, आपल्या मित्रांना बाय बाय करायची वेळ. बाय कर लवकर. रडा बिडा जरा रडून बिडून दाखवा. चला, आईस्क्रीम मिळणार. रडा पुढच्या हप्त्यात येणार. मस्त माझ्या दुपारा चले मंदी बिता कुशीला. ए भाई, पुणे का रायडर. चला भेटू. चला, मला गेटपर्यंत सोड ना कॅम्पाच्या. इथून परत ये, स्कूटीने परत ये. पाच वाजले, 5. एवढं झोप आली आहे ना असली जबरदस्त. डोळे माझ्या असे बंद होतात. पण घरी जाऊ आता. भेटू 2 दिवसांनी. चले ए बडबड गाडीत बसून बोला. आता इथे मी गाडी लावल्यानं झोपलोय, कारण की गोळे गेल्या ऑफिसचं काहीतरी काम आहे शूट करायला. मग आता साहेब आमचे गेलेत वरती. साहेब आता खाली येतील तेव्हा मग ड्रायव्हर गाडी काढेल. इथे आता मी पार्किंगमध्ये आता 1 साईड मी झोपणार. का मला लय झोप येते यार, डोळे बंद होत आहेत. झोपतो मी. मला घरी जायचे. 1 मिनिट अंजली, मला घरी जायचे. ह्याचे मगाच्या क्लिनिकला मी शूट केलं. ह्याचं आता मी बानेरमध्ये इथे शूट केलं क्लिनिकचं. हे बघा. आणि आता इथून आम्हाला परत जायचं पिंपरीचीच वडला. 7:30 झालेत भाई, 7:30. मला नाही राहायचं लोकांबरोबर. अरे बाबा घेतो ना तो घरी जायचं यार. ह्यांना उतरा आणि पाठवा. घरी जायचं भाई.
ए गोळे अरे कर लवकर टाक लोकेशन पुढचं. अरे अंजली फोन नाही लावत आहे यार. मारामारी, मी मारा. बघतोय ना माझ्या हा, फोनमध्ये हा. ते दिसतंय का? सांगितलं ना आधीच धर धर हे धर. सांगतो यार फोन map बिल बघायचा आहे खेचतायत त्याला. काय लहान आहे ते लोक. त्याला map बघायचा आहे. अंजली तुझा फोन दे. मग इज्जत मध्ये मी एवढा वेळ बोलते, मला फोन दिला का? मग हा, मला देऊ. हा, मग तुला पण इज्जत मध्ये बोललेलो कॉफी दे दिली का? मग का? बोल आता. एका कॉफीवर भारतात सकाळच्या. का? अरे पण कॉफी पिली ना, नाही पिली असती तर बात आली अरे नाही. सोड ना झाली तिकडे कॉफी. कॉलेजच्या काय इथे पाहिजे थांबलेले, फोन तिकडे घेतला पण होता कॉफी ना? पियाले ना. तिचा पण रोहनचाच फोन घेतला रोहनचा रोहनच्या फोन फोनवर. ते रोलचा एक टच लावू. जाऊ दे. तुम्ही सगळे कॅरेक्टर. मला त्रास होतोय. आणि मला पण काय होतंय घरी गोळे ए गोळे गोळे आता सगळ्यांना बर्गर चालणार आहे. आई. कोण आहे? पप्पा पप्पा CNG पण तोच भरणार. आम्हाला सगळ्यांना बर्गर किंग मध्ये बर्गर घेऊन दे बस. आम्ही ए, लवडा तुझ्यामुळे ह्याच्यात एवढा गेले त्रास का लवडा काढलाय, प्रोसेसिंग हा. मध्ये तर गेले एक का ते? बर्गर तर पाहिजे बाबा. कट झाले. बघ कसं ऐकतोय का, इग्नोर करतोय फक्त. ए ए हा एवढा व्हिडिओ हाकला पाठवा त्याला. बस सारखं खायला मागते. खात चालली बाहेरचे बघ. लागला आमचा मॅप परत लागला. आले तुला गुगल मॅप लागला थांबा. बघ जरा. यांची पैशाची पेमेंट कम्प्लिटेड. पेमेंट टू. मे टेक अप टू 5 अरे नाही रे जातात. त्याला विचार. तो नाही बोलतोय का? हा नाही बोलतो डोकं Share दुखतं कर. माझं. नाही हे नो करू शेअर. परत बघ एकदा आलेत का? मरू दे. हे परत चालतच परत मित्रांनो आता रात्रीचे वाजले 10 आणि आम्ही आता एक्सप्रेस हायवेला आहे गोळेमुळे. तर त्याचं फायनली सगळ्या क्लिनिकचं जे काही शूट बीट होतं ते सगळं झालंय. आणि अशी फार उडती एक बातमी आली आहे की मुंबईमध्ये पडतोय पाऊस. तर मला अशी फार घाई लागली की आता आपण लवकर मुंबईला जाऊया. आणि मुंबईला गेल्यावर जे वातावरण असेल आता नुसता गरम, पण तो पावसाचा जो फील येणार कमाल. आता डायरेक्ट आता जेवायला थांबू तेव्हाच बोलू आपण. थँक्यू गोरे कॅमेरा पकडला. आता तर मित्रांनो आता पाऊस सुरू झालाय आणि जी काही गाडी चालायला मजा येते बाप कमाल वाटते. माझा पाठी वीज वगैरे कडकते. माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा. खूप बरं वाटतं पावसाळा. पण हा अवकाळी पाऊस आहे ठीक आहे, पण तरी आता पडलाय पाऊस आहे. तर असं सगळं आहे. आता हळूहळू गाडी चालवत आम्ही घरी जाईन. आता वाजले तर 11:15. वाटतं एक 12-12:30 आम्ही घरी पोहोचू. आता हळूहळू गाडी चालवत जाईल. आता आम्ही पोचलो इथे खारघरमध्ये आता इथे आम्ही खायला थांबलोय. आता बघू आता काहीतरी हलकंसं चायनीज वगैरे असं काहीतरी खाईन आणि मग त्यानंतर घरी जाणार. बाई आपला इथूनच जाणार आता. बोल जल्दी बोल. काय ग असलीच वाट. एका तासाभरात भाई आम्ही आलो एक्सप्रेस वेवरनं. मजा आली. पाऊस बी होता त्याच्यामुळे जरा स्लो झालेली पण मजा आली. हे चला जेव खाऊया काहीतरी. ये बघूया तरी. नंतर जेवला काय केलं तू आता? मस्करी करते. तुझी पाऊस आहो. आता रात्रीचे 1 वाजले. घरी गेलो फ्रेश बीश झालो. थोडी गाडी साफ करायची होती कारण परत गाडी सकाळी परत काय राहिलं तर वास मारेल. तर सगळी आता गाडी साफ करत होतो. साफ केली गाडी बाहेरनं पुसली. तर असं सगळं आहे. सगळं आवरलं भाई आणि मग बाहेर आलो. बोललो थोडा ब्लॉगवर थोडंसं बोलूया हलका. असंच इच्छा झाली. सो आत्ता आलो इथे बाहेर बसलो आहे गाडीत. आणि कमाल ट्रिप झाली. म्हणजे 2-3 दिवस जे काय होते कमाल मजा आली. तर ही आता हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवते कारण की जो आपला मित्र यश त्याने फार छान प्रकारे तिथे आमची सोय केलेली. एवढं भारी लोकेशन होतं ना बाप. म्हणजे जी आम्ही मजा केली आहे ना कडक. मला वाटतं पुढच्यापासूनचं आता आम्ही कोणाच्या बड्डे पार्टीत सगळं काय असेल ना आम्ही सगळे तिकडेच जाणार डायरेक्ट. कारण ते एवढं बरं वाटतं आणि आपलं कसं ते जरा आपल्या माणसाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून वाटतं की अरे हा यार इथे जावं आपल्या हक्काचं आहे थोडं. सो ते तसं सगळं होतं आणि जबरदस्त मजा आणि लोकेशन भाई बाप नुसतीच मजा. तर तसं सगळं ते होतं. ह्या 3 दिवसात असं फार वेगवेगळ्या लोकांना भेटवतो मी. वेगवेगळ्या म्हणजे बबडीच्या घरातल्या लोकांना. परत जेव्हा मी रात्री जेव्हा यश इथे गेलो तर तिथे जे काम करणार आहेत 2-3 जण
सो ते काम करणार होते, त्यांच्याशी मी बोललो होतो. एक नेपाळवर कुठून आलेत, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं ती लोकं आलीत, भारतातून किंवा भारताच्या बाहेरनं. सो त्या लोकांशी ते बोलणं आणि त्यांचं ते काय बोलायचं की ते जे गोष्टी असतात ना की स्ट्रगलवाला जो पॉईंट होता ना तो होता. म्हणजे काय बोलू, अशी मला असं वाटत होतं की असं अजून वेगवेगळ्या लोकांना भेटावं आणि अजून त्यांच्याकडनं स्टोरीज ऐकाव्यात आणि ऐकतच राहावं असं वाटत होतं. कारण ते बरं वाटत होतं. गोष्ट माझं कसं होतं की एखादी गोष्ट ऐकली की आपल्याला त्याचे व्हिज्युअल्स तयार होतात. सो तसं पटापट तयार होत होतं आणि आपल्या कामात पण जरा फायदा होतो स्टोरी टेलिंगमध्ये. सो ते मला आवडतं, हा प्रकार आवडतो फार. तर बस आज काय जास्त मी असं काय मोठं बडबडत बसणार नाही, जेवढंच तेवढं ठेवीन. जर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो त्याच्या पेजची, तर ते इंस्टाग्रामवरून फॉलो वगैरे करा. आणि तुम्हाला जायचं असेल तर तिथेच त्याला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळ्या डिटेल्स तिकडे. सो तिकडे एकदा जाऊन या, बघा, आवडेल तुम्हाला. मी 100% सांगतो की आवडेलच, तुम्ही जावा फक्त एकदा तिकडे. सो बस असं सगळं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट भाई, आज पडलाय पाऊस. एवढं बरं वाटते ना, एवढा गार वारा सुटला आहे कडक, ACची गरजच नाही असं मला वाटतं. आणि पर्सनली मला पावसाळा फार आवडतो. म्हणजे पावसाळ्यात मला मजा येते, बाईकवर जायचं, मस्त फिरायचं, भिजायचं, मजा येते ती. नाही तर काय, मी नव्हतो तिथे तर पाऊस, मी मला भेटला पाऊस आम्हाला मिळाला. मध्ये लोणावळा आणि खोपोलीचे ते होतो ना, तेव्हा पाऊस लागला आम्हाला. मग त्यानंतर पनवेलमध्ये जेव्हा खात होतो खारघरला, तेव्हा तिथे थोडा पाऊस लागला. आणि मग इथे आता आल्यावर हलका होता थोडा, पण बरं वाटलं. पावसाळा बघितला, फुल नॉस्टॅल्जिया, एकदम कडक फीलच कमाल. जाऊ दे, खूप बोलायला लागलं आहे, असं जाऊ दे, असं सगळं आहे. सो आजपुरता हा एवढाच व्हिडिओ होता मित्रांनो. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. सो थँक्यू सो मच. जाम दमले आज, सुखाने झोपीन मी. आपल्या घरची झोप ही आपल्या घरची झोप असते. बाहेर कुठेही 5 स्टार 6 स्टार कुठल्याही हॉटेलमध्ये राहा. घरी आता जाणार आणि मस्त निवांत झोपणार. भेटू आपण सकाळी. పెట్టేచి లిపితనం ఉన్నట్టుండి నన్నే చుట్టే పడుచుగుణం పంచుకున్న చిన్ని చిన్ని సంతోషాలెన్నో